मित्रांनो, आज आम्ही आलोय माळीनला फिराय. भाज्यानो आलोय. रुखाळाची पानं आणि बाकीच्या पण ज्या काही भाज्या मिळतील त्या आपण बघणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा. आता सध्या इथं माळीन फाट्यावर आहे. हे बघा, ही आमची गँग आहे. इकडं इकडं सुरेश शेट्टर द्या. मित्रांनो, वातावरण बघा केवढा भारी आहे. इकडून वाडा येतो रस्ता. एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. पाऊस उघडलेला आहे. या करटुल्यात यायला बघा. आपल्याला बघू कोणत्या भाज्या मिळत्या. उन्हाळ्यात शेवळा पण भरपूर असता बरं का इकडं. हे डोंगराने कौदार आहे दिसता इकडं बघा. मित्रांनो, हे बघा या जुना माळीन गावाला ही शाळा. शाळा ह्या थोडीफार ज्या घरा राहिली त्या घरा आणि इथं ढसळलेला हा डोंगर ढसळलेला हे इथून वरतून इथून गाड्या इथं लावल्या आपण आणि आता आपण निघालोय इकडं. कौदारा भरपूर आहे इकडं. हे इकडे बघा पुढं दिसता. काय झालं नाही सांगता ना. आम्ही जाऊ तिकडे नाही जाणार कुणी काही. हा काय करायचं मग इकडं. आता तुम्हाला माहित आहे ना, सांग ना. माझं पाण्या दिसत नाही का झाडांना. इथं वर हे होते आंब्या उगत त्या हे नाही नाही काय. मग आता आंब्या उगत नाही. ह्या कौदारा दिसता ह्या तरी काढा आता सोंडकी. काय होईल वस्तू नाही ना. हे इथं मरणाची कौदारा बघा. मग काय सांग तिकडे काय कौदारा हा हे काढले तिकडे जायचा काय पाना. अरे मरणाची कौदारा भाऊ इकडे तर. ह्या जुना फुल आहे. हे घ्यायचं का नको. नको ना लगेच नको. हा कौदारा आपण आहे ना थोड्या वेळानं गोळा करू. आधी पाना बघू. ह्या कौदारात वाव केवढा भारी धबधबा आहे बघा. एकच नंबर. आणि कौदाराची सोंडकी पण मारणार. हेरा कौदाराच कौदारा. मोकार कौदारा. आणि पाऊस पण मस्त आलाय आता. हे काही लोकांनी जवळजवळची तोडल्या सगळी. मित्रांनो, हे बघा हे हिरड्याचे झाडावर बरीच रुखाळूची पाना. पण बारीक बारीकच एकच मोठा दिसत ह्या फक्त हे इथला. नाही तर बाकीची बारकांल्या काय तोडलेल्या हो. हा मठांना तोडलेल्या.
या लय मोठा झाड आहे हिरड्याचा. आणि खालून आहे ना, खालून लोतीची पण भाजी आहे बघा. हे इथं हे बघा, खाली लोतीची पण भाजी आहे इथं, पण ती निबारलेली आहे, मठांनी झालेली नाही. मला मठांनी पानच नाही, काढी ना पान काढाय गेलाय. वाकवला वाकवला. पडला पडला. या पहिला पान मिळालाय रुखाळूचा. रुखाळू म्हणजे वृक्ष आळू, झाडावर येणारी आळू. सहसा आहे ना ह्या झाडांवर असता पाना. काय काय ठिकाणी बघितल्या टपऱ्यांना दगडांमध्ये सुद्धा येता, पण आपल्या भागात इकडं जुन्नर, आंबेगाव, भीमाशंकर हे भागामध्ये जर बघितलं ना तर जास्त करून आहे ना रुखाळूची पाना झाडांवर असतात. जेव्हा अशी मठांनी जुनी झाडं असतात, आंब्याची, हिरड्याची, उंबराची, असेच झाडांवर असतात सहज. म्हणजे तरी जास्त करून झाडांवर बघितल्या ह्या पाना. तर इथं आपल्याला फक्त एकच पान मिळालं आहे. आता निघू पुढं, बघू अजून किती पानं मिळतात आणि अजून वेगवेगळ्या भाज्या किती मिळतात त्या पण बघू. ही बांगरीची भाजी आहे, पण त्याच्यावर लय मावा पडलाय है ना, मावा पडलाय मोकार. फुलं येत चालले, फुलं आल्या मस्त. इथं पण चांगली आहे बांगरीची भाजी. आणि ना थोडी आपल्याला चायाची भाजी मिळाली आवडी. बड पारणी भरून गेला. या तेऱ्याची पानं आपल्याला आज काय तेऱ्याची पानं घ्यायची नाही. अयो वर चढले काय बाबा, हाय का? अबा बाबा बाबा, हा हा हा, तुडलेली नाही वाटतं ना तिथं. हा टाकवा. हे बघा सुरेश शेटचे पायापाशी सुद्धा आहे ना आपल्याला मस्त रुखाळूची पानं भेटल्या. आणि हे इकडं ते फांदाडाला सुद्धा भरपूर पानं बघा. हे बघा, हे झूम करून मला दाखवतो. हा ना, हे बघा हे बघा, इथं पण भरपूर रुखाळूची पानं आणि सुरेश शेटचे पायापाशी पण. तर घ्यावं आता तोडून. सुरेश शेट तोडून खाली टाकतो आणि आपण गोळा करायला जाऊ. आता मग सावकाश जावा. हे पण हिरड्याचं झाड आहे. हिरडं दाखवू का तुम्हाला? हे बघा इथं हिरडा. भरपूर पानं मिळाल्या बरं का, बारीक बारीक थोडीफार हाया, काय काय मठांल्या. चल मग जातो आता खालची गोळा कराय आणि मग खालची तुम्हाला मग दाखवतो. हा मठांनी होत्या, परत यावं आपण. कुठं? हा टाकवा. हा तुम्हाला मला सांगितलं पिशीत भरात. हे असं असं नका टाकू, ते लय हरवणार. ह्या पाना रुखाळूची यारा असं मागून असं जरा लाल लाल कलरच्या आणि वरतून हिरवी गार. तर चला आता घेतो गोळा करून. आधी इकडून बरीच पडल्या. हा इथं एक करटुल्याचा येल आहे, पण तो नर आहे, त्याला नाही काय दिसत. हे बघा इकडे एक करटुला आपल्याला भेटलाय, ते घ्यावं. हा इथं आहे. हो हो मस्त आहे. आपल्याला बघा इथं आवडी रुखाळूची पानं गवसल्या आणि 4 करटुल्या बारीक बारीक. तर ह्या पानं घ्यावा आता आपण पिशीत भरून. आणि इथं 2 कावदाराची सोंड घ्या. बघा बघा दोघांची झाली नीट नीट नीट. हा त्या काही एकतर लय नाजूक राहतात. करटुली टाका त्याच्यात आणि चायाचं डिरण ते आहे याच्यात 2 इथं एकदम
मस्त सोंडगा आहे. कालाय काढू का? हा सोंडगीच घ्याव का? बर हा का, जाऊ दे ना, ह्या चांगला आहे, ह्या घेतो ना काढून. अजून कुठं आहे? बर बर ते आहे बघतो, ह्या घ्यावा आता काढून. हा ना, करटुली अजून बारीक बारीक का कळा सांगा. आणि हे कवदाराचे ना खालच्या बाजूला बघा लुथीची भाजी कवडी आहे. लुथीची भाजी कवडी मोठी आहे. इथं मोकार भाज्या बरं का, भांगरीची आहे, कवदारा, बडदा, चायाची आहे, लुथीची बघा हे इथं आहे. आणि ते तिकडं हे कवदाराच्या माग पार पोटरी आवडले त्याचं दांडा. हा ना, ही चायाची घ्यावं आपण खोडून. आपल्या आधी कोणा तरी खोडलेली आहे इथं. हे असं लागतं डीर चायाचं. मित्रांनो इथं बघा चायाची भाजी मिळाली आपल्याला. हे बघा असं कवळं कवळं चायाचं बीर लागतं. पुढं आहे बघा तुमच्या आतमध्ये. तोंडा पुढचा आहे तो तो मोठा हात घाला ते काढीन जर आपला बघा तो हाताची ते बाजून हाता. हा तो नाही तोच हा हा दुसरा काय मला तोच आहे काय. मित्रांनो आपल्याला पार हे इकडे जायचं आहे बघा पुढं. हा जो टपरा दिसत का, ते टपऱ्या तिथं वाट आहे, ते वाट ना पुढं जाऊ. आवडा भारी वातावरण आहे ना, एक नंबर वातावरण आहे बाबा. खरंच सह्याद्रीमध्ये फिराय ना, लय लांब नाही फिरायचा, लय लांब नाही गेले फिरायला तरी चालन. पण आपले जवळच जुन्नर, आंबेगाव, भंडारदरा आवडे भागात जरी फिरले ना, भरपूर फिरण्यासारखं पॉईंट आहे. भरपूर भारी वातावरण आहे फिराय. बघा ही नदीला आता कमी पाणी आहे, ज्या वेळेस जास्त पाणी येतोय त्यावेळेस कसला जबरदस्त आहे इथं. वा खतरनाक खतरनाक खतरनाक. आणि भाज्या पण मारण्याच्या. या मस्त मिळालाय रुखाळूचा पान, हे इथं तोडलेले दिसता बघा. आणि ही नदी जबरदस्त आहे. इकडं आपण पहिल्यांदाच आलोय तर गवारी दादा भेटला आपल्याला. दादा इकडं वरती ह्या रोडने आपल्याला गेल्यावर भाजी मिळेल का? आपली रुखाळूची पानं. रानामध्ये फिरलं भेटणारच भाजी. वरती किती घर आहे अजून? वाड्या किती? वाड्या वस्त्या किती? आता एकच वाडी एकच वाडी आहे. एकच वाडी ही आखी सगळी एकच वाडी. गवारवाडी. हा शेवट का? नेनबरवाडी कोणती वाडी वरती? नेनबरवाडी मोठी. हा का? हा हे डोंगराच्या त्या का? आणि या नदीचा उगम कुठं आहे? जवळ आहे? साईडला. तिरपाट साईडला आहे का? मग इकडून कुठून येते वाहत? हे काय आले नाही इकडून आले. हा काय? आणि मग ह्या इकडून पुढं वाडा आहे म्हणजे वाडा आहे का? ही नदी आहे हा हा मेन नदी ही आहे. बोबरा नदी. हा बोबरा नदी. हा हा आणि या वाड्यामध्ये तिथून विहिर वाचवत आलो, जास्त पाणी आल्यामुळं नदीचं स्वरूप हा मोठ. हा ही ते मिळून एक नदी झाली बोबरा नदी. गोड नदीचा आणि बोबरा नदीचा संगम वचपे ठिकाण नाही का? वाजपेच्या तिथं होतं. हा, तिथं एवढीचा. हा हा नदी आणि बोबरा. हा. मी आहे ना पहिल्यांदाच आलो इकडं भाजीवर, मग मला माहित नाही एवढं ना, म्हणून मी विचारलं. इथं बघा कवदारा कवड्या, मोकार कवदारा बार. अजून नाही बरं का. हम्म थोडं ते
हा अजून आवडी नाही सोंडगी दिसता थोडीफार सोंडगी आहे हा. येऊ का दादा हा पण आहे ना कडा आहे नुसता असा टपरा आहे हा त्याच्यामुळं आपण काय वर चढणार नाही आपण खालून खालून मैदानाचीच सोंडगी बघू लईचा हो मित्रांनो एकेच जागी बघा 4 चायाचं दीर्घ बसला आणि ते पण चांगलं मटमाठांना हे इकडे होतं 2-3 ते घेतलं आपण वडून हे बघा इकडे ठेवला आता हे वाढायचा जाळीवा इथूनच कट कर हा हा हे बघा असं लागतं चायाचं डेर कसा एक नंबर आहे का नाही जब्बार हे इकडून आहे हाया बरं का पण बरंच म्हणजे आलांबे आहे ते जाळी व खाली आपल्याला रुखाळूची 2 पानं भेटल्या आणि त्या पण चांगली मटमठणल्या आणि ते तिकडं एक दिसत ते कावदाराच्या मागं बघा हवेनं उलटा होता त्या तर चला त्या जाऊ तोडाय ह्या बघा या ह्या रुखाळूची पाना आणि ह्या टेऱ्याच्या आणि ह्या चिचुरठ्याचा झाड आणि ह्या काय माहीत ह्या औषधी वाया काही माहीत नाही तर चला घ्या तोड 2च पाना इथं पण पाना एक नंबर हा 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 बघा कसला खतरनाक आहे हा मागून कशी लाल लाला आणि ह्या एक हे बघा ह्या दुसरा ह्या जरा खालाय केली ना हे बघा म्हशीवालाची पानं पार वरती तिकडे गेलाय चांगली पानं पण आज आपण ह्या पानं घेणार नाही कारण मागच्याच वेळेस आपण नेलेल्या याच्या वड्या बनवू नाही खाल्या आज आपण फक्त रुखाळून येणार आहे रुखाळून हा ना आज आपल्याला बघा 4 सोंडगी मिळाल्या कवदाराची आणि आपली रुखाळूची पानं आवडी भेटल्या चायाची भाजी थोडी मिळाली आणि करटुली एक 7-8 करटुल्या बस आवडीच भाजी मिळाली